आधी चर्चा झाली लुकची. अल्लू अर्जुनच्या अंगावर साडी, कपाळावर कुंकू आणि गळ्यात लिंबांची माळ. नुसत्या पोस्टरनं धुव्वा केला. मग टीजर आला, मग ट्रेलर आला, मग गाण्याची झलक आली, मग गाणं आलं आणि मग पिक्चर आला. बघायला गेलं तर हा नेहमीचाच क्रम. अल्लू अर्जुनचा पुष्पाच नाही तर कुठल्याही पिक्चरसाठी असणारा. पण या क्रमात पुष्पानं काय केलं तर प्रचंड हवा तयार केली. लुक नेमका कशासाठी इथपासून पिक्चरमध्ये पुष्पा इंटरनॅशनल डॉन असणार का इथपर्यंत. मग पिक्चर आला, पहाटेचे शो, पोस्टरची मिरवणूक, अशा सगळ्या गोष्टी झाल्या. मग अपेक्षित होतं पुष्पाच्या कलेक्शनची चर्चा होईल. एका दिवसात इतके कोटी, एका दिवसात तितके रेकॉर्ड्स हे बातम्यांचे विषय असतील. पण चर्चेत आल्या पुष्पाच्या तिकिटांच्या किमती आणि स्क्रीनिंगच्या राड्यात झालेला एका महिलेचा मृत्यू. पुष्पा 2 चा विषय कोर्टापर्यंत का गेलाय, मृत्यूची घटना नेमकी कशामुळे घडली, सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी बघू प्रीमियर वेळी नेमका काय राडा झाला. पुष्पा 2 थिएटरमध्ये रिलीज झाला 5 डिसेंबरला. पण त्याच्या आधीच पुष्पाचे प्रीमियर शो झाले. कित्येक ठिकाणी तिकिटांचे रेट वाढवून तर कुठं इतर जुळण्या करून प्रीमियर आयोजित झाले. आता पिक्चर रिलीज होण्याच्या काही तास आधी आपल्याला बघायला मिळेल म्हणून हे प्रीमियर शो सुद्धा हाऊसफुल झाले. असाच एक शो होता हैदराबादच्या संध्या 70mm थिएटरमध्ये. RTC X रोड हे हैदराबादमधलं थिएटर हब. इथल्या कॉम्प्लेक्समध्ये सगळ्यात पहिलं थिएटर हे संध्या 70mm बांधलं गेलं. अर्थात या थिएटरची हाईप मोठी. इथं पिक्चर पाहिला की बादशाह विषय. याच थिएटरमध्ये बुधवारी 4 डिसेंबरला पुष्पाचा प्रीमियर शो होता, ज्याला अपेक्षेप्रमाणे गर्दी सुद्धा झाली. आता ही गर्दी होती अल्लू अर्जुनला मोठ्या स्क्रीनवर बघण्यासाठीची. पण या गर्दीला मॅनेज करायचं गणित बिघडलं, कारण स्वतः अल्लू अर्जुनच या थिएटरमध्ये आला. तसा अल्लू अर्जुन आला तशी लोकांची त्याला बघण्यासाठीची, त्याला भेटण्यासाठीची गडबड वाढली. एकतर नियोजन फक्त प्रीमियरचं होतं, पण अल्लू अर्जुन पूर्वसूचना न देता आला असं सांगण्यात येतंय. त्यात ज्याला मोठ्या स्क्रीनवर बघायला गर्दी झाली तोच प्रत्यक्षात आल्यानं उडाला गोंधळ. पुष्पा 2 चा प्रीमियर बघायला दिलसुख नगरचे कुटुंब आलं होतं. यात 39 वर्षांच्या रेवती, त्यांचे पती भास्कर, श्रीतेज आणि सान्विका ही 9 आणि 7 वर्षांची मुलं असं कुटुंब होतं. त्यावेळी अल्लू अर्जुन थिएटरमध्ये आला तेव्हा सगळ्या बाजूचे फॅन्स एकाच दिशेला जायला निघाले. गर्दीचं नियोजन फसलं आणि चेंगराचेंगरी झाली, ज्यात रेवती आणि श्रीतेज अडकले आणि बेशुद्ध पडले. ही चेंगराचेंगरी इतकी वाढली की फॅन्सला बाजूला करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर पोलिसांनी रेवती आणि श्रीतेजला गर्दीतून बाहेर काढलं, त्यांना CPR दिला. त्यानंतर या दोघांनाही विद्यानगरच्या दुर्गाबाई देशमुख हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. पण तिथे रेवती यांना मृत घोषित करण्यात आलं. तर श्रीतेजची तब्येत गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली आहे. साधारण 10:30 वाजण्याच्या सुमारास अल्लू अर्जुन थिएटरमध्ये आला आणि त्यानंतर हा सगळा राडा झाला. मग जेव्हा प्रीमियर शोचं स्क्रीनिंग संपलं त्यानंतर अल्लू अर्जुन थिएटरमधून बाहेर आला. त्याची गाडी गर्दीत शिरल्यावर त्यानं सनरूफमधून बाहेर येत लोकांना बाजूला सरकण्याची विनंती केली आणि मग पुढे निघाला. या सगळ्यावरून अल्लू अर्जुन आणि पुष्पाच्या टीमवर मात्र टीका होतीये, कारण संध्या 70mm हे प्रचंड गर्दी असलेलं थिएटर. प्रीमियर शोला अल्लू अर्जुन येईल अशी कल्पना चाहत्यांना नव्हती आणि थिएटरच्या मॅनेजमेंटला सुद्धा. त्यामुळं अल्लू अर्जुन तिथं कसा येणार, तो आल्यावर गर्दीचं नियोजन कसं असणार याची काहीही तयारी नव्हती. अल्लू अर्जुन अचानक येण्यामुळं हे सगळं होणं अपेक्षित असताना, गर्दीमुळे दुर्घटना होऊ शकते हे ठाऊक असताना अल्लू अर्जुननं फक्त प्रसिद्धीसाठी चाहत्यांच्या जीवाशी खेळ केला का? हे सगळं झाल्यावर तो स्वतः गाडीतून कसा बाहेर पडला अशी टीका अल्लू अर्जुन आणि पुष्पाच्या टीमवर झाली. पण पुष्पाची टीम आणि अल्लू अर्जुनवर टीका होण्याचं हे एकमेव कारण आहे का? तर नाही. टीका होण्याचं दुसरं कारण आहे तिकिटांचे रेट्स. कसं आहे, पिक्चर बघायला 250-300 रुपये हा आता नॉर्मल विषय झालाय. पण पुष्पावाल्यांनी हा नॉर्मल विषय सुद्धा पार केला. 4 डिसेंबरला पुष्पाचे प्रीमियर शो झाले. या ठिकठिकाणच्या प्रीमियर शोचं एक तिकीट हे 944 रुपयांना होतं, तर काही ठिकाणी प्रीमियरचं तिकीट 1200 रुपये होतं. आता प्रीमियर शोला पिक्चर रिलीज होण्याआधीच बघता येतो, हाईप जास्त असते, त्यामुळे तिकीट महाग असते. हे लॉजिक आपण लावू शकतो. पण गणित नुसतं या लॉजिकवर आणि प्रीमियर शोजवर सुटतंय का? तर नाही. मुळात झालं असं की पहिला पुष्पा आल्यानंतर 2 वर्षांच्या गॅप नंतर सिक्वेल आला. पहिल्या पार्टच्या एंडलाच पुष्पा 2 बद्दल उत्सुकता तयार करण्यात आली होती. त्यामुळं यात नेमकं काय दाखवणार आणि कसं दाखवणार हा चर्चेचा विषय होता. ही चर्चा मग लुक, टीजर आणि ट्रेलरमधून वाढवली. पिक्चरला गर्दी होणार हे स्वाभाविक होतं. कलेक्शनच्या रेकॉर्डचा ट्रेंड बघता कुठला रेकॉर्ड होणार याची चर्चा होती. पण या चर्चा सुरू असताना पुष्पाच्या टीमनं आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सरकारकडे
तिकिटांची किंमत वाढवण्याची परवानगी मागितली आणि सरकारकडून ती देण्यात आली. आता यामुळं फक्त आंध्र आणि तेलंगणामध्ये किमती वाढल्या का? तर नाही. बुक्का पडला तो सरसकट. म्हणजे कसं? तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये 17 डिसेंबरपर्यंत पुष्पाचे स्पेशल शोज होतील. त्याचे तिकिटाचे भाव हे सिंगल स्क्रीनला 324 रुपये आणि मल्टिप्लेक्सला 413 रुपये असतील. रोज हे 6 शोज पार पडतील. या तिकीट वाढीसाठी सरकारनं परवानगी दिली. पण एवढे चढे भाव पाहून चाहत्यांनी तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पण त्याचा फारसा फरक पडलेला दिसत नाही. कारण यामुळे ना स्क्रीनिंग थांबलं ना तिकिटांचे भाव कमी झाले. उलट बातम्या येत आहेत त्या गर्दीच्या आणि फॅन्सच्या नाराजीच्या सुद्धा. आता ही नाराजी आणि तिकिटांची किंमत फक्त या दोनच राज्यांपुरती आहे का? तर विषय असाही नाही. उलट तिकिटांचे रेट्स या दोन राज्यांपेक्षा इतर ठिकाणी जास्त आहेत. मुंबईच्या PVR जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मध्ये पुष्पाचं तिकीट हे 3,000 रुपये आहे. अर्थात हे प्रीमियम सीटचं तिकीट असलं तरी किमतीचा आकडा हा थेट 3,000 रुपये असल्यानं चर्चा होतीये. पण विषय फक्त प्रीमियम एक्सपिरियन्सचाही नाहीये. दिल्लीमध्ये तिकीट 2,400 रुपये, कोलकात्यात 1,680 रुपये, बँगलोरमध्ये 1,400 रुपये हिंदी व्हर्जनसाठी. पण जर तेलुगू व्हर्जन बघायचं झालं तर हाच आकडा 1,600 रुपये आहे. थोडक्यात बऱ्याच रिजनमध्ये पुष्पाचे सिंगल स्क्रीनचे रेट्स 300च्या वर आहेत आणि मल्टिप्लेक्समध्ये पुष्पा 1,000च्या खाली ऐकत नाही अशी स्थिती आहे. काही ठिकाणी हे रेट्स उतरले आहेत पण प्राईम शोजसाठी नाहीत. साहजिकच प्रश्न पडतो की हे तिकिटांचे रेट्स इतके वाढवण्यात का आलेत? तर सिंपल उत्तर मिळतं, कलेक्शनच्या आकड्यांसाठी. पुष्पा 2 ला तेलुगूमधला सगळ्यात मोठा पिक्चर बनवायचं टार्गेट टीमकडून ठेवण्यात आलंय अशी चर्चा आहे. त्याची हाईप वाढली, चर्चा वाढली आणि हे सगळं कॅश करण्यासाठी रेट सुद्धा वाढवण्यात आले. या सगळ्यामुळं कमाईचे आकडे प्रचंड वाढलेले दिसू लागले. पण दुसऱ्या बाजूला कित्येकांनी पिक्चरकडे पाठ सुद्धा फिरवली. कारण विषय परवडण्याच्या पलीकडे गेल्याची चर्चा आहे. फॅन्सनं नाराजी व्यक्त केली आहे, टीका सुरू आहे. कारण जो पिक्चर 100-200ची तिकीटं विकून हिट झाला होता त्याचा पुढचा पार्ट हिट दाखवण्यासाठी तिकिटांचे रेट वाढवणं ते अनपेक्षितपणे हिरोनेच गर्दीत जाणं असे प्रकार पुष्पाची टीम करत असल्याची चर्चा आहे. या सगळ्यामुळे एक जीव गेलाय आणि कलेक्शनचे आकडे 50 कोटींच्या पुढे असले तरी डाव हा तिकिटांच्या किमतीचा आहे. या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.